या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते। मुंबई एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे विजयी झालेले आहेत। निवडणुकीत कुमार केतकर यांचा पराभव झालेला आहे। फारच अटीतटीची असणारी ही निवडणुकीपूर्वी आपल्या वेगवेगळ्या वादानं गाजली होती। या वेळेला पक्षीय राजकारण झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता, पण कुमार केतकर यांचा पराभव होऊन आता विनय सहस्त्रबुद्धे हे विजयी झालेत। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। पंकज, मागील काही दिवसात प्रचंड अटीतटीची आणि चुरशीची अशी गाजली गेलेली निवडणूक होती। कुमार केतकर यांचा पराभव झालाय, काय अपडेट? अटीतटीची म्हणण्यापेक्षा आपण या बहुचर्चित म्हणू, कारण कधी नव्हे ते या एशियाटिक लायब्ररीच्या निवडणुकीची चर्चा झाली, प्रक्रियेची चर्चा झाली। मात्र आता जी ताजी बातमी येते त्याच्यामध्ये 349 मतं ही विनय सहस्त्रबुद्धे यांना मिळालेली आहेत। विनय सहस्त्रबुद्धे यांचं एशियाटिक टुमॉरो हे पॅनल जे आहे ते जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि क्लीन स्वीप असण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते। कुमार केतकर यांचं सेव्ह एशियाटिक हे पॅनल आहे। कुमार केतकर अध्यक्षपदाचे उमेदवार होते, त्यांना 147 मतं कुमार केतकर यांना मिळालेली आहेत। त्यामुळे निश्चितच विनय सहस्त्रबुद्धे यांचा विजय झालेला आहे आणि त्यांचं पॅनलची संपूर्ण पॅनलची जी आहे ती विजयाकडे वाटचाल सुरू आहे। सर्व उमेदवार जे आहेत ते विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं समजतंय। ही निवडणूक अत्यंत चर्चेची झाली, कारण अनेक प्रक्रियेबाबत या निवडणूक प्रक्रियेबाबत वाद निर्माण झाले होते। चॅरिटी कमिशनरकडे जे आहे ते हा वाद गेला, त्यानंतर कोर्टात गेला, मग पुन्हा चॅरिटी कमिशनरच्या कडे हा वाद आला। त्यामुळे चर्चा झाली, प्रक्रियेची चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले। 4 खासदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ही राजकीय वळण येतंय की काय, राजकीय हस्तक्षेप सुरू झालाय असे आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आले। कुमार केतकर काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य आहेत, विनय सहस्त्रबुद्धे हे भाजपचे माजी राज्यसभा सदस्य आहेत। असं असताना हे दोघेही सक्रियरित्या उतरले होते आणि पूर्ण पॅनल दोघांचं एकमेकांसमोर उभं होतं, त्यामुळे चर्चा निश्चितच झाली। मात्र आताची सध्याची परिस्थिती आहे की विनय सहस्त्रबुद्धे यांना 349 मतं मिळालेली आहेत आणि कुमार केतकर यांना 147 मतं मिळाले। त्यामुळे कुमार केतकर यांचा पराभव या निवडणुकीत झालेला आहे। विनय सहस्त्रबुद्धे हे विजयी झालेले आहेत आणि जी माहिती मिळते त्यात एशियाटिक टुमॉरो हे जे विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालचं जे पॅनल होतं ते पॅनल, संपूर्ण पॅनल जे आहे ते विजयाच्या दिशेनं वाटचाल करते असं कळतंय। पुन्हा एकदा सांगतो, मुंबईतली अत्यंत जुनी ही एशियाटिक लायब्ररी आहे, ती एशियाटिक सोसायटी मुंबई याची निवडणूक असते। राजकीय नेत्यांच्या प्रवेशामुळे कुमार केतकर यांच्यासारखी एक व्यक्ती जी काँग्रेसचे राज्यसभेचे माजी सदस्य होते, राज्यसभेचे खासदार होते, विनय सहस्त्रबुद्धे भाजपच्या थिंक टँक पैकी एक मानले जातात। संघाची पार्श्वभूमी आणि संघाच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवरती प्रचंड काम हे विनय सहस्त्रबुद्धे यांची ओळख आहे। राज्यसभेचे सदस्य होते, अशा या 2 दिग्गजांमध्ये हा सामना झाला, त्यामुळे निश्चितच चर्चा तर झाली। मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये आता पूर्ण विराम लागलेला आहे आणि कुमार केतकर यांचा 147 मतं मिळाले, त्यांचा पराभव झालेला आहे। विनय सहस्त्रबुद्धे यांना 349 मतं मिळून दणदणीत विजय, दुपटीपेक्षा जास्त मतं मिळालेत असं आपण म्हणू शकतो। दिवसभर पाऊस होता, त्यामुळे मतदारांचा ओघ कमी होता। 2530 एकूण मतदार आहेत, मात्र त्याच्यापैकी कमी मतदान आले, कमी टक्का झाला, कारण दिवसभर पाऊस प्रचंड होता, त्यामुळे निश्चितच परिणाम झाला असं म्हणावं लागेल। आणि आता निकाल आपल्या समोर येत आहेत। 2 पॅनल समोरासमोर होती, विनय सहस्त्रबुद्धे यांचं एशियाटिक टुमॉरो आणि कुमार केतकर यांचं सेव्ह एशियाटिक हे पॅनल, हे दोन्ही पॅनल समोरासमोर होते आणि आता एशियाटिक टुमॉरो हे विनय सहस्त्रबुद्धे यांचं पॅनल होतं, त्याचं विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण पॅनल विजयी आघाडीवर असल्याची माहिती आहे। नक्कीच, धन्यवाद पंकज या सगळ्या अपडेटबद्दल।